नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 यामध्ये मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। रिक्त पदे किती आहे, यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस शिपाईमध्ये किती आहे, त्यानंतर पोलीस चालकसाठी किती आहे आणि कारागृहासाठी सुद्धा किती आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो। आणि याची जे मी ऑफिशियल जी जाहिरात आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिरातीचे व्हिडिओज, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे काही योजना येतात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, लेट न करता मी तुम्हाला याचे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय। हे ऑफिशियल जाहिरात तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 10/2/2025 ला प्रसिद्ध झालेली आहे। इथे बघू शकता जनमाहिती अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त मुख्यालय, पोलीस आयुक्त मुख्यालय बृहन्मुंबईतर्फे। त्यानंतर तुम्ही बघू शकता माहितीचा अधिकार कायदा 2005। इथे काय लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला मी वाचून सांगतोय। मुंबई पोलीस दलातील एकूण रिक्त पदे, पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक तसेच पोलीस बॅट्समॅन या पदाची एकूण मान्यता प्राप्त पदे व सध्या रिक्त असणारे पदे याबाबत माहिती मिळणेबाबत, रिक्त पदाची पुढील भरती प्रक्रिया संदर्भात माहिती मिळणेबाबत। त्यानंतर इथे बघू शकता मुंबई शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई पदांची दिनांक 31/12/2024 रोजीची संख्याबळाची माहिती। त्यानंतर एकूण किती पदे मंजूर आहेत ते बघू शकता, 40,623। त्यानंतर एकूण रिक्त पदे जे आहेत ते 4,842 रिक्त पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे जे टीप यांनी दिलेली आहे, पोलीस भरती 2021 मधील एकूण पोलीस शिपाई यांच्या 7,076 या पदांपैकी 6,891 यांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। उर्वरित पदे माहे डिसेंबर 2024च्या रिक्त पदांमध्ये समाविष्ट आहेत। तसेच सदर रिक्त पदांचे 2022-23 मधील 2,572 रिक्त पदे समाविष्ट आहेत। यानंतर बृहन्मुंबई पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक दिनांक 31/12/2024 रोजीची संख्याबळाची माहिती। त्यानंतर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकूण पदे जी मंजूर झालेली होती ते 2,925 मंजूर झालेली पद होती। त्यानंतर एकूण रिक्त पदे जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो 787 पदे रिक्त आहेत। त्याचबरोबर इथे टीप यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मधील 917 रिक्त पदे समाविष्ट आहेत। पोलीस शिपाई बॅट्समन या पदांची बँड विभागातील रिक्त असलेल्या पदांच्या माहिती या कक्षाची संबंधित नाही। तसेच एक मुंबई पोलीस भरती 2021-22 मध्ये पोलीस शिपाई 7,076 आणि पोलीस शिपाई चालक 994 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्तीबाबत कारवाई चालू आहे। मुंबई पोलीस शिपाई 22-23 मधील पोलीस शिपाई यांची 2,572 व पोलीस शिपाई चालक यांची 917 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो। हे विद्यार्थी मित्रांनो जे रिक्त पदे आहे त्याची जाहिरात तुम्हाला लवकरात लवकर मार्चमध्ये पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि याचं जसं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तर तुम्हाला सर्वात पहिले आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटेल। तुम्ही म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो। आणि याची जी जाहिरात आहे ते तुम्हाला प्रवेश SSC टेलिग्राम चॅनलवर भेटणार। आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।